एक अशी देवी जिच्या एका कृपेने देव, ऋषी आणि सिद्धांनाही मिळाल्या अष्टसिद्धी. त्या कोण आणि त्यांचा जन्म कसा झाला, चला जाणून घेऊया माता सिद्धिदात्रींची अद्भुत कथा. सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी संपूर्ण ब्रह्मांड अंधाराने व्यापलं होतं. त्याच काळोख्यातून एक दिव्य तेजस्वी स्रोत प्रकट झाला आणि त्यातून अवतार घेतला आदिशक्तीने. त्याच आदिशक्तीने सृष्टीला सामर्थ्य, दिशा आणि सिद्धी देण्यासाठी धारण केलं माता सिद्धिदात्रीचं स्वरूप. ही देवी नवदुर्गांमधील 9वी शक्ती मानली जाते आणि ती अष्टसिद्धींची अधिष्ठात्री आहे. अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकम्य, इशित्व आणि वशित्व या 8ही सिद्धींचा वर माता सिद्धिदात्री देतात. असं मानलं जातं की महादेवांनी स्वतःच्या साधनेसाठी जेव्हा आदिशक्तीची उपासना केली तेव्हा माता सिद्धिदात्री त्यांच्या समोर प्रकट झाल्या आणि त्या कृपेनेच शिव अर्धनारीश्वर या दिव्य रूपात प्रकट झाले. म्हणूनच देवी आणि महादेव यांचं आध्यात्मिक एकत्व सिद्धिदात्रींच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होतं. माता सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहेत. त्यांच्या 4 भुजांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ असतं. त्यांच्या तेजोमय आणि शांत स्वरूपाकडे पाहिलं की भक्तांच्या मनातील अहंकार, भीती आणि असामर्थ्यता नाहीशी होऊ लागते. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची विशेष आराधना केली जाते. जे साधक भक्तिभावाने तिची पूजा करतात त्यांना ज्ञान, यश, आध्यात्मिक उन्नती आणि इच्छापूर्तीचं वरदान प्राप्त होतं. माता सिद्धिदात्री हे नावच सांगतं सिद्धी प्रदान करणारी शक्ती. फक्त देव ऋषींनाच नाही तर साध्या भक्तालाही ती मनोबल, आत्मविश्वास आणि अद्भुत सामर्थ्य देऊ शकते. माता सिद्धिदात्री म्हणजे 9व्या दिवसाची आदिश्री, अष्टसिद्धींचा वर देणारी, महादेवांच्या अर्धनारीश्वर रूपाची प्रेरक, आध्यात्मिक शक्ती आणि अंतिम सिद्धीचं प्रतीक. ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरील नवरात्रीच्या सर्व 9 देवींच्या कथा जरूर पहा.